सो लास्ट लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन घेतलं होतं फ्युल्स बद्दल. ओके, व्हेरियस फ्युल्स असतात. सो फर्स्ट त्याचं आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं ऑन टू बेसिस. फर्स्ट इज प्रायमरी अँड सेकंड इज सेकंडरी. ओके, सो प्रायमरी मध्ये फिजिकल स्टेट वाईज आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलं. सो सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. सो वूड, त्याच्यानंतर लिक्विड मध्ये क्रूड ऑइल आणि गॅसेस मध्ये नॅचरल गॅस. आणि सेकंडरी म्हणजे आर्टिफिशियल जे ह्युमन्सने बनवले आहेत. ओके, या प्रायमरीला यूज करून सेकंडरी बनवलेले आहे. सो त्याच्यातून आपल्याला कोक किंवा चारकोल सॉलिड मध्ये, लिक्विड म्हणजे पेट्रोल किंवा केरोसिन अँड गॅसियस म्हणजे एलपीजी. ओके, so this was the classification which we have seen in last lecture. Then properties of fuels. फर्स्ट इज इग्निशन टेम्परेचर आपण बघितलं होतं. इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय की असा टेम्परेचर ज्या टेम्परेचरला ते फ्यूल कंबशन स्टार्ट करतं किंवा जळायला लागतं. सो सच टेम्परेचर इज नोन एज इग्निशन टेम्परेचर. त्या टेम्परेचरच्या खालती ते कंपाऊंड कंबशन दाखवणार नाही किंवा जळणार नाही. ओके, अबव दॅट टेम्परेचर और ऑन दॅट टेम्परेचर that compound will start to burn. Okay, so such temperature is known as ignition temperature. असा टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला तो कंपाऊंड जळायला लागणार त्याला आपण इग्निशन टेम्परेचर असं म्हणतो. त्याच्यानंतर कॅलोरिफिक व्हॅल्यू. कॅलोरिफिक व्हॅल्यू आपण बघितली होती लास्ट लेक्चरला. म्हणजे काय की समजा आपण 1 लिटर समजा आपण पेट्रोल घेतलं. ओके, 1 लिटर आपण पेट्रोल घेतलं तर 1 लिटर पेट्रोलला आपण जळवलं तर त्याच्यातून किती हीट जनरेट होते. ओके, किती हीट जनरेट होते, किती किलो कॅलरीज हीट जनरेट होते. ओके, सो हीट इज कॅल्क्युलेटेड इन किलो कॅलरीज. किलो कॅलरीज. ओके, सो कॅलोरिफिक व्हॅल्यू मीन्स व्हॉट की समजा आपण स्पेसिफिक अमाऊंट घेतले. समजा आपण 1 लिटर घेतलं. ओके, एक फ्यूल घेतलं. समजा आपण लिक्विड फ्यूल घेतलं 1 लिटर आणि ते आपण जळवलं, त्याला बर्न केलं तर त्याच्यातून आपल्याला किती अमाऊंट मध्ये हीट भेटते, म्हणजे किती किलो कॅलरीज आपल्याला हीट भेटते. सो दिस इज नोन एज कॅलोरिफिक व्हॅल्यू. ओके, सो द सीजीएस युनिट फॉर इज calories per gram or calories per liter. Then MKS value, which is kilocalories per kg, and for gases it is kilocalories per meter cube. Okay, and for SI unit it is joules per kg. So mainly तुम्हाला kilocalories per kg ही important आहे किंवा kilocalories per meter cube. ओके, सो गॅसेस साठी तुम्हाला kilocalories per meter cube आणि सॉलिड साठी तुम्हाला kilocalories per kg. Okay, so this all we have seen in last lecture. Now we will see solid fuels. Okay, solid fuels आपण बघूया आजच्या लेक्चर मध्ये. So solid fuels example is coal. Okay, so which is solid and which is used in fuel. कोल आपण नॉर्मल स्टीम इंजिन्स, जे अगोदर स्टीम इंजिन्स असायचे, ओके, त्याच्यामध्ये आपण यूज करत होतो अगोदर. ओके, स्टीम इंजिन साठी. त्याच्यानंतर आता जे बॉयलर्स असतात, ओके, सो मोठे मोठे बॉयलर्स असतात, मोठे मोठे मायनिंग इंडस्ट्रीज असतात. सो त्यांना हाय टेम्परेचरची गरज असते. तर ते हाय टेम्परेचर अटेन करण्यासाठी ते कोलचा यूज करतात. ओके, कोलला ते बर्न करतात आणि त्याच्यातून ते हाय टेम्परेचर अटेन करतात. ओके, सो कोल इज यूज्ड एज फ्यूल फॉर अ लॉंग टाइम. इट इज यूज्ड एज फ्यूल. तुमची इलेक्ट्रिसिटी असते, इलेक्ट्रिसिटी जनरेशन साठी पण कोल इज यूज्ड. ओके, अजूनपर्यंत मॅक्झिमम जी अबाउट 70% ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस्ड इज प्रोड्यूस्ड बाय युजिंग कोल. ओके, तर कोल ऑलमोस्ट 70% जी इलेक्ट्रिसिटी बनवली जाते त्यासाठी कोल यूज केला जातो. Remaining 20% is from hydro plant and 10% is from solar energy. Okay, so जी 70% म्हणजे मॅक्झिमम पर्सेंटेज आपण जी इलेक्ट्रिसिटी बनवतो त्यासाठी आपण कोल यूज करतो.
Okay, so we are using coal for it. So now let us see what is coal. म्हणजे coal म्हणजे काय? So coal is a black carbonaceous matter that has been formed as a result of alteration of vegetable matter, okay, plants and trees under certain favorable conditions. Okay, so coal is a black, okay, is a black matter. आपण coal बघितलं असेल, right? So this is the coal. So it is a black matter. Okay, त्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज खूप जास्त असतं आणि इट इज अ गुड फ्यूल. ओके, फ्यूल म्हणून आपण त्याला यूज करतो. ओके, तर हाऊ इट इज फॉर्म की जे ट्रीज असतात किंवा झाडं असतात, ओके, ते जेव्हा डिसइंटिग्रेट होतात, ओके, डिसइंटिग्रेट होतात ते जमिनीच्या आतमध्ये जातात. ओके, व्हेरियस बॅक्टेरिया त्याच्यावरती इफेक्ट करतात. ओके, आणि त्यामधून ते जमिनीच्या खालती ऍट हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर मध्ये कोल फॉर्म केला जातो. ओके, कोल फॉर्म होतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला मायनिंग प्रोसेसने आपण त्या कोलला रिमूव्ह करतो. ओके, so coal is a black carbonaceous matter that has been formed as a result of alteration of vegetable matter, okay, plants and trees under certain favorable conditions. Okay, the coal is the ultimate product of slow decomposition of vegetable matter submerged underground due to geological uphills. ओके, तर हा एक व्हेजिटेबल मॅटर आहे, म्हणजे ट्रीज आणि प्लांट्स मधला एक मॅटर आहे. ते स्लो डिकम्पोजिशन होतं. ओके, इनसाइड द ग्राउंड, ओके, अंडरग्राउंड, आणि तिथे ऍट व्हेरियस हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर वरती त्याचं कोल फॉर्म होतो. ओके, पण ह्या कोल फॉर्मेशन किंवा क्वालिफिकेशन साठी खूप टायमिंग लागतं. ओके, there is a huge time required for formation of coal. So this process of transformation of vegetable matter into coal is known as coalification or alteration. Okay, coal is chiefly composed of carbon, hydrogen, nitrogen, oxygen beside some non-combustible inorganic matter. तो कोल मध्ये जास्त कार्बन असतो, हायड्रोजन असतो, नायट्रोजन अँड ऑक्सिजन प्रेझेंट असतो. ओके, सो असं नॉर्मली कोलला मायनिंगसून रिमूव्ह करून आपण नॉर्मली कोलला ट्रान्सपोर्ट केलं जातो. सो इथे बघा कोल कसं फॉर्म होतं ते. ओके, सो फर्स्ट ट्रीज असतात. ओके, ट्रीज एकदा त्यांना कट केलं की ते मडच्या आतमध्ये किंवा सॉइलच्या आतमध्ये जातात. राईट, तिथे काय होणार की त्याच्यावरती डिकम्पोजिशन स्टार्ट होणार. त्याचं व्हेरियस बॅक्टेरिया त्याच्यावरती ऍक्ट करणार आणि डिकम्पोज करून अगोदर पीट फॉर्म करणार, PEAT, पीट. ओके, त्याच्या खालती अजून अजून सॉइल येत जाणार, अजून ते खालती जात जाणार. त्याच्यानंतर खूप टाइमच्या नंतर ते लिग्नाइट फॉर्म करणार. लिग्नाइट ऑलमोस्ट ब्राऊन कलरचा कोल असतो. ओके, त्याच्यापेक्षा अजून त्याला समजा टाइम भेटला, अजून ते खालती जात जाणार, अजून त्याला टेम्परेचर हाय टेम्परेचर भेटणार, हाय प्रेशर भेटणार आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्लॅक कोल भेटणार आहे. ओके, आणि तो खूप डीप असणार आहे आणि ते मायनिंग करून आपण त्याला रिमूव्ह करणार नंतर. ओके, सो कोलचे युजेस बघूया. ॲज अन इंडस्ट्रियल फ्यूल फॉर हिटिंग फर्नेसेस अँड बॉयलर्स. ओके, तर बॉयलर्स आणि फर्नेस हीट करण्यासाठी आपण त्याला यूज करतो कोलला. इन मेनी मेटलॉजिकल ऑपरेशन्स. ओके, मेटलला सेपरेट करण्यासाठी त्याला अगोदर त्याच्या मेल्टिंग पॉइंट पर्यंत हीट करावं लागतं आणि ते हीट करण्यासाठी आपण कोलचा यूज केला जातो. अँड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सिंथेटिक पेट्रोल बनवण्यासाठी पण कोल यूज करतो. इन द मॅन्युफॅक्चर ऑफ फ्यूल गॅसेस लाईक कोल गॅस, वॉटर गॅस अँड प्रोड्युसर गॅस. सो कोल गॅस, वॉटर गॅस अँड प्रोड्युसर गॅस पण बनवण्यासाठी आपण कोलचा यूज करणार. ओके, नाउ लेट अस सी द फॉर्मेशन ऑफ कोल, की कोल फॉर्म कसं होतं. ओके, सो फर्स्ट सेल्युलस जे की ट्रीज मध्ये असतं. ओके, सेल्युलस ट्रीज किंवा प्लांट्स मध्ये प्रेझेंट असतं.
present in plants is acted upon by bacteria in the presence of moisture and limited supply of air or oxygen. Okay, so काय होतं की प्लांट्स मध्ये किंवा ट्रीज मध्ये सेल्युलोज प्रेझेंट असतो. ओके, सेल्युलोजचा फॉर्म्युला C6H10O5. ओके, तर तो जेव्हा अंडरग्राउंड जातो किंवा डिकम्पोज व्हायला स्टार्ट करतो त्यावेळी काय होतं की बॅक्टेरिया त्याच्यावरती ऍक्ट होतात. मॉइश्चर प्रेझेंट असतो. ओके, अंडरग्राउंड वॉटर असेल किंवा अजून मॉइश्चर जे गेन केलं असेल ते त्याच्यावरती ऍक्ट करतं आणि लिमिटेड सप्लाय ऑफ एअर. ओके, और ऑक्सिजन. आता अंडरग्राउंड आहे सो त्याच्यावरती ऑक्सिजनचं प्रमाण कमी असणार आहे. ओके, एअरचं प्रमाण कमी असणार आहे. क्वांटिटी ऑफ एअर इज लेस, सो इट इज पॉसिबल इन लिमिटेड सप्लाय ऑफ एअर. The hydrogen, oxygen, and traces of carbon in cellulose are eliminated by bacterial decomposition and converted into carbon dioxide, methane, and water. ओके, तर सेल्युलोजचं डिकम्पोजिशन होतं आणि त्याचं फॉर्मेशन कशात होतं? कार्बन डायऑक्साइड, मिथेन अँड वॉटर. द रेसिड्यू बिकम्स रिच इन कार्बन under conditions of high temperature and pressure forms coal. ओके, तर काय होतं की त्याच्यामध्ये अगोदर मिथेन फॉर्म करणार आहे. मिथेन म्हणजे CH4, राईट? सो इट इज हॅव्हिंग कार्बन इन इट. ओके, व्हाईल कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर हे रिमूव्ह केले जाते. ओके, सो मिथेन फॉर्म होत जाणार आहे, परत त्याच्यावरती फॉर्म होत जाणार आहे आणि त्यामुळे काय होत जसं जसं ते खालती डीपर जाणार आहे, जास्त अंडरग्राउंड जाणार जे कोल आहे ते. ओके, तर काय होणार की तिथे त्याचं टेम्परेचर वाढणार, त्याचं प्रेशर पण वाढणार आहे. सो एट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर कोल इज फॉर्म, तिथे कोल फॉर्म होणार. जसं की आपण इथे बघितलंय की जसं जसं की ते डीप जात जाणार, ओके, तसं तसं ते कोल, स्ट्रॉंग कोल फॉर्म होणार. ओके, ब्राऊन कलरचं मटेरियल आहे त्याला लिग्नाइट म्हणतो. ग्रीनिश कलर म्हणजे स्टार्टिंग टू डिकम्पोज अशा मटेरियलला आपण पीट असं म्हणतो. व्हाईल एकदम खालती गेल्यावर, ओके, आणि एकदम खालती जाऊन हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर वरती तो कोल मध्ये फॉर्म करणार. ओके, सो कोल इज फॉर्म ऍट high temperature and high pressure. Okay, hence during various stages of qualification of vegetable matter, the coal content increases, resulting in different variety of coal at a successive stage of transformation as shown below. First wood, त्याच्यानंतर पीट फॉर्म करणार, त्याच्यानंतर लिग्नाइट फॉर्म करणार, त्याच्यानंतर bituminous coal, and then is anthracite coal. Okay, and anthracite coal is the pure coal. The progressive change of wood to anthracite results in decrease in moisture content. So slowly अगोदर जे प्लांट असतात त्याच्यामधलं moisture content कमी होत जाणार. So there is decrease in moisture content. There is decrease in hydrogen, nitrogen, oxygen, sulfur content corresponding to rise in carbon content. तर त्या कोल मधलं, ओके, त्या प्लांट मधलं कार्बनचं कंटेंट वाढत जाणार, व्हाईल त्याच्यामधलं हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, ओके, या टाइपची जे बाकीचे जे एलिमेंट्स आहेत त्यांचं कंटेंट कमी होत जाणार. ओके, सो देर इज अ डिक्रीज इन दिस अँड देर इज इन्क्रीज इन कार्बन कंटेंट. ओके, देर इज डिक्रीज इन व्हॉलेटाइल मॅटर कंटेंट. ओके, आता अंडरग्राउंड आपण विचार करत आहोत. सो अंडरग्राउंड टेम्परेचर हाय असणार आहे. ओके, टेम्परेचर इज हाय. ओके, सो टेम्परेचर हाय असणार आहे तर काय होणार की व्हॉलेटाइल जे लिक्विड्स आहेत किंवा व्हॉलेटाइल जे मॅटर प्रेझेंट आहेत, ओके, ते उडून जाणार, ते इव्हॅपोरेट होणार. ओके, व्हॉलेटाइल म्हणजे काय, जे रूम टेम्परेचरला इव्हॅपोरेट होतं. सो ऑब्विसली की समजा हाय टेम्परेचर भेटेल तर ते इझिली इव्हॅपोरेट होऊन जाणार. सो डिक्रीज इन व्हॉलेटाइल मॅटर, देन इज इन्क्रीज इन कॅलोरिफिक व्हॅल्यू, म्हणजे
ते जास्त जळणार. ओके, जास्त चांगलं ते फ्यूल म्हणून यूज करू शकतो आपण त्याला. इन्क्रीज इन हार्डनेस अँड डेन्सिटी. ओके, कोल आपण बघितलंय की तो हार्ड असतो. अँड इन्क्रीज इन ब्लॅक कलर अँड इंटेन्सिटी ऑफ कोल. ओके, सो जो डाऊन कोल असतो, ओके, किंवा एंथ्रासाइट कोल असतो, ओके, त्याचा कलर जास्त ब्लॅक असतो आणि तो जास्त कंबशन दाखवतो, जास्त जळतो. ओके, सो दिस आर द प्रॉपर्टीज ऑफ कोल. सो इथे बघू शकतो की जेव्हा पीठ ज्यावेळी फॉर्म करतं त्यावेळी त्याच्यात 50 to 60% कार्बन प्रेझेंट असतं आणि त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू ही 5400 असते. ओके, सो पीठ इट इज अ लो ग्रेड कोल, ब्राउन फायब्रस मास, produces less heat, more smoke and ash used as a fuel. ओके, पीठला आपण समजा जळवलं तर त्याच्यातून हीट कमी ऑप्टेन होते आपल्याला, त्याच्यात स्मोक जास्त येतो. ओके, धूर जास्त येतो आणि ऍश पण, ओके, रका जास्त भेटते. ओके, इट इज यूज एज फ्यूल. त्याला आपण फ्यूल म्हणून यूज करतो. नेक्स्ट इज लिग्नाइट. लिग्नाइट contains 60 to 70% of carbon. Okay, its calorific value is 6300. तर पीठ पेक्षा जास्त आहे त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू. सो इट इज अ ब्राउनिश ब्लॅक मेटल, हाय मॉइश्चर कंटेंट, त्याच्यामध्ये पण मॉइश्चर कंटेंट असतं. बर्न्स इझिली बट विथ स्मोकी लॉंग फ्लेम्स. आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर आहे त्यामुळे त्याच्यात स्मोकी लॉंग फ्लेम्स मध्ये तो जळणार आहे. ओके, इट इज यूज इन पॉवर प्लांट्स अँड स्टीम रायझिंग फ्यूल और बॉयलर फ्यूल. ओके, तर बॉयलर्स मध्ये लिग्नाइटला यूज केला जातो. त्याच्यानंतर बायटुमिनस कोल. इट कंटेन्स 75 to 80% ऑफ कार्बन कंटेंट. ओके, तर ऑलमोस्ट 75 to 80% कार्बन प्रेझेंट असतं त्याच्यात. त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू ही 8000 किलो कॅलरीज आहे. इट इज अ ब्लॅक हार्ड कोल. इट इज अ ब्लॅक हार्ड कोल. ओके, मोस्ट वाइडली यूज कोल इन द वर्ल्ड. खूप जास्त हा यूज केला जातो. अँड बर्न्स विथ अ स्मोकी फ्लेम. जरा स्मोकी फ्लेम मध्ये तो बर्न होतो. अँड यूज एज अ डोमेस्टिक फ्यूल. डोमेस्टिक फ्यूल म्हणून आपण त्याला यूज करणार आहोत. अँड लास्ट इज द एंथ्रासाइट कोल, जो की सगळ्यात खालती असतो. ओके, so it contains 90 to 95% of coal. Okay, of carbon. 90 to 95% एवढं पर्सेंटेज त्याचं कार्बन असतं आणि त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू ही 8700 किलो कॅलरीज आहे, म्हणजे खूप जास्त आहे. ओके, मॅक्झिमम जी कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे ती एंथ्रासाइट कोल मध्ये आहे. सो इट इज ब्लॅक, लस्ट्रस अँड हार्ड कोल. इट हॅज सुपिरियर क्वालिटी ऑफ कोल. इट प्रोड्युसेस इंटेन्स हीट. जे खूप जास्त हीट फॉर्म होते आणि मिनिमम स्मोक आणि खूप कमी धूर फॉर्म होतो. ओके, यूज इन मेटलर्जिकल इंडस्ट्रीज एज फ्यूल. नॉर्मली जे मेटल्स, ओके, मेटल्स बनवण्याची जी इंडस्ट्रीज असतात त्याला आपण मेटलर्जिकल इंडस्ट्रीज म्हणतो. सो त्यासाठी काय लागतं की आपल्याला हीट जास्त लागते आणि त्यासाठी एंथ्रासाइट कोल यूज केला जातो. ओके, सो त्या मेटलला आपल्याला मेल्ट करायचं असतं आणि ते मेल्टिंग पॉइंट अबाउट 900-800 पर्यंत असतो, 800 डिग्री सेल्सिअस पर्यंत. सो तेवढं टेम्परेचर ऑब्टेन करण्यासाठी आपण एंथ्रासाइट कोल यूज केला जातो. कारण काय, इट प्रोड्युसेस इंटेन्स हीट. खूप जास्त हीट फॉर्म करतो आणि मिनिमम स्मोक खूप कमी फॉर्म करणार. मेकिंग ऑफ इट इज ऑल्सो यूज्ड इन मेकिंग ऑफ कॅथोड फॉर अल्युमिनियम इंडस्ट्री. ओके, अल्युमिनियम इंडस्ट्रीज मध्ये कॅथोड साइड म्हणून पण यूज केला जातो एंथ्रासाइट कोल. नाउ लेट अस सी द एनालिसिस ऑफ कोल. ओके, तर आपल्याला आता कोलचं समजा आपल्याकडे सॅम्पल दिलं असेल तर त्या सॅम्पल वरती टेस्टिंग करून आपल्याला बघावे लागेल की म्हणजे त्याची म्हणजे कार्बन कंटेंट किती आहे, त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट किती आहे, त्याच्यामध्ये ऍश कंटेंट किती आहे. ओके, त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू किती आहे. ओके, त्याच्यामध्ये बाकीचे एलिमेंट्स फॉर एक्झाम्पल नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन, त्याचं प्रमाण किती आहे ते बघण्यासाठी आपण एनालिसिस करणार आहोत कोलच्या सॅम्पलचं. तर त्याच्यासाठी आपण दोन टाइपचे एनालिसिस आहेत, दोन टाइप्स आहेत त्यासाठी. सो फर्स्ट इज द प्रॉक्सिमेट एनालिसिस अँड सेकंड इज द अल्टिमेट एनालिसिस. ओके, सो दोन टाइप्स आहेत. फर्स्ट इज प्रॉक्सिमेट एनालिसिस. ओके, प्रॉक्सिमेट एनालिसिस which includes
डिटर्मिनेशन ऑफ मॉइश्चर म्हणजे त्या कोल्ड मध्ये किती मॉइश्चर प्रेझेंट आहे. सो डिटर्मिनेशन ऑफ मॉइश्चर. देन डिटर्मिनेशन ऑफ व्होलेटाइल मॅटर. सो त्या कोल्ड सॅम्पल मध्ये किती व्होलेटाइल मॅटर प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ ऍश कंटेंट. तर त्याच्यामध्ये ऍश कंटेंट किती प्रेझेंट आहे. ओके. अँड लास्ट डिटर्मिनेशन ऑफ फिक्स कार्बन म्हणजे त्या ह्याच्यात कोल्ड मध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती आहे. ओके. So this all is calculated in proximate analysis. Okay, proximate analysis मध्ये आपल्याला हे सगळं बघायचं आहे. So this gives quick and valuable information regarding commercially classification and determination of suitability for a particular industrial use. Okay. So next is ultimate analysis, which include estimation of ash. ओके. ते ऍशचा एस्टिमेशन करायचं. त्याच्यामध्ये कार्बन किती प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन किती प्रेझेंट आहे, सल्फर किती प्रेझेंट आहे, नायट्रोजन किती आहे आणि ऑक्सिजन किती प्रेझेंट आहे. सो दिस इज इन्व्हॉल्व्ड इन अल्टिमेट एनालिसिस. अल्टिमेट एनालिसिस मध्ये आपण काय बघणार की त्या कोल मध्ये ऍशचं कंटेंट किती आहे, त्याच्यानंतर कार्बनचं कंटेंट किती आहे, हायड्रोजनचं कंटेंट किती आहे, सल्फरचं कंटेंट किती आहे, नायट्रोजनचं कंटेंट किती आहे आणि ऑक्सिजनचं कंटेंट किती आहे ते. सो अल्टिमेट एनालिसिस इज इसेन्शियल फॉर कॅल्क्युलेटिंग बॅलन्सेस इन एनी प्रोसेस फॉर विच कोल इज एम्प्लॉयड एज अ फ्यूल. ओके. सो फर्स्ट लेट अस सी प्रॉक्सिमेट एनालिसिस. प्रॉक्सिमेट एनालिसिस अगोदर आपण बघूया. सो प्रॉक्सिमेट एनालिसिस मध्ये आपण काय बघणार, मॉइश्चर कंटेंट बघणार आहोत, त्याच्यानंतर व्होलेटाइल मेटलचं कंटेंट बघणार आहोत, ऍश कंटेंट बघणार आहोत आणि फिक्स्ड कार्बन कंटेंट बघणार आहोत. ओके. सो रिमेंबर दिस. हे तुम्हाला विचारू शकतात की प्रॉक्सिमेट एनालिसिस मध्ये कोणते कोणते कंटेंट आपण एनालाइज करणार आहोत. ओके. सो प्रॉक्सिमेट मध्ये मॉइश्चर, व्होलेटाइल, ऍश अँड फिक्स्ड कार्बन. सो लेट अस सी दिस वन बाय वन. फर्स्ट, पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर म्हणजे मॉइश्चर कंटेंट किती प्रेझेंट आहे त्या कोल मध्ये. सो त्यासाठी काय करणार अगोदर आपण 1 ग्रॅम घेणार कोलचं. ओके. टेक अबाउट 1 ग्रॅम ऑफ फाइनली पावडर्ड एअर ड्राइड कोल सॅम्पल इन क्रुसिबल. एका क्रुसिबल मध्ये आपण, ओके, समजा एक असं एक क्रुसिबल आहे आपल्याकडे, त्यामध्ये आपण 1 ग्रॅम एवढं आपण कोल घेणार आहोत. ओके. सो इट इज 1 ग्रॅम. ओके. सो 1 ग्रॅम कोल आपण घेणार आहोत. कोल सॅम्पल जो आहे तो मग आपण काय करणार आहोत, तो आपण ओव्हन मध्ये ठेवणार आहोत. ओके. तो आपण ओव्हन मध्ये ठेवणार आहोत. ओके. आणि ओव्हनचं टेम्परेचर आपण 105 डिग्री सेल्सिअस ठेवणार आहोत. ओके. 105 डिग्री सेल्सिअस आपण एका तासासाठी, ओके, 1 आवर साठी आपण ते ठेवणार आहोत. एका तासासाठी आपण 105 डिग्री वरती ठेवणार आहोत. सो काय होणार 105 डिग्री, ह्याचा अर्थ काय की मॉइश्चर जर असेल, मॉइश्चर म्हणजे वॉटर जे ऍब्झॉर्ब केलेलं असेल कोलने, ते उडून जाणार. ओके. ते रिमूव्ह इव्हॅपोरेट होणार आणि ते उडून जाणार, कारण बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. राईट. सो त्यासाठी काय करतो आपण 105 डिग्री सेल्सिअस ठेवत आहोत आणि त्या टेम्परेचर वरती आपलं जो मॉइश्चर जे प्रेझेंट आहे त्या कोल मध्ये ते उडून जाणार. ओके. सो then the crucible is taken out from the oven and cooled in desiccator and weighed. ओके. त्याच्यानंतर आपण क्रुसिबल रिमूव्ह करणार 1 तासाच्या नंतर आणि त्याचं वेट करणार आहोत. So loss in weight, that is W minus W1, is due to loss of moisture. तर अगोदर जेव्हा क्रुसिबल मध्ये आपण 1 ग्राम घेतला होता आणि तेव्हा जो वेट घेतला होता क्रुसिबलचं, सो इट इज W वेट. सो W आणि त्याच्यानंतर आपण क्रुसिबलचं वेट घेणार ओव्हन मधून रिमूव्ह केल्यानंतर. सो इट विल बी W1. सो W minus W1 is the loss of moisture. म्हणजे W minus W1 आपण जेव्हा करणार, सो त्याचं आपल्याला जी व्हॅल्यू भेटणार आहे, जी स्मॉल व्हॅल्यू भेटणार आहे, तेवढं अमाउंट मॉइश्चर प्रेझेंट होतं त्या कोलमध्ये.
So by this way we are understanding what was the amount of moisture. आता याचा percentage काढायचा असेल, so percentage of moisture is equal to loss in weight divided by weight of coal sample. So W minus W1 divided by W into 100. So percentage काढत आहोत, so into 100 करायचं आणि तेवढं percentage आपल्याला भेटणार आहे. Okay? So by this method we will calculate the percentage of moisture. For example, समजा W आपण अगोदर 1 ग्रॅम घेतलेला होता. ओके, सो 1 ग्रॅम होतं आणि त्याच्यानंतर समजा आपल्याला 0.8 ग्रॅम भेटलं. ओके, 0.8. सो 1.0 minus 0.8 divided by 1.0. Okay, into 100. Okay, so 1.0 minus 0.8 is equal to 0.2. 0.2 divided by 1.0, which is equal to 0.2, and into 100 is equal to 20. So answer is 20%. Okay, so त्याच्यामध्ये 20% मॉइश्चर होता असं आपण सांगू शकतो. सो दिस जस्ट अन एक्झाम्पल की समजा आपण 0.8 समजा आपल्याला भेटले असेल तर त्याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये 20% एवढं मॉइश्चर प्रेझेंट होतं. नेक्स्ट इज द मेथड. नेक्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट पर्सेंटेज ऑफ व्होलेटाइल मॅटर. आता व्होलेटाइल मॅटर किती प्रेझेंट आहे ते आपण बघणार आहोत. ओके, सो त्याच्याबद्दल हा शब्द तुम्हाला समजलाय का, डेझिकेटर. सो डेझिकेटर म्हणजे काय, सो असा एक इन्स्ट्रुमेंट असतो. ओके, सो असा एक इन्स्ट्रुमेंट असतो डेझिकेटर आणि तो नॉर्मली आपण म्हणजे त्याला आपण कूलिंग साठी यूज केला जातो. ओके, आणि मेन त्याची स्पेशालिटी अशी की आता आपण ओव्हन मध्ये त्याला हीट केलेलं आहे. सो त्यानंतर हीट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कूलिंग साठी ठेवताना त्याच्यामध्ये परत मॉइश्चर ऍड झाला तर सो ते नलिफाय करण्यासाठी आपण डायरेक्टली डेझिग्नेटेड ठेवणार आहोत. त्याच्या खाली डेझिग्नेटेड सॉल्ट असणार आहे. ओके, व्हेरियस कंपाऊंड असणार आहे. ते ऍब्झॉर्ब करतात, मॉइश्चर ऍब्झॉर्ब करतात. राईट, सो काय होणार की एक्स्ट्रा त्याच्यामध्ये मॉइश्चर, त्या कोल्ड मध्ये मॉइश्चर अजून ऍड होणार नाहीये आणि आपल्याला ते कूल करायला इझी पडेल. सो त्यासाठी असं इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं. अशा इन्स्ट्रुमेंटला आपण डेझिकेटर असं म्हणतो. ओके, सो त्याच्यावरती लीड असते आणि कंपाऊंड आपण ह्या पोर्सिलिन डिश वरती आपण ठेवणार आहोत. ओके, आणि त्याच्या खालते इथे पावडर असते. ओके, त्याला आपण डेझिकेटर पावडर असं म्हणतो. Okay, so now next is the percentage volatile matter. So above sample of moisture free coal left in crucible is covered with a lid. तर हे जे आपल्याला मॉइश्चर फ्री सॅम्पल भेटलेलं आहे तेच आपण आता volatile matter साठी यूज करणार आहोत. ओके, सो मॉइश्चर फ्री कोल वी हॅव टू टेक. ओके, त्याचं वेट W1 आहे. ओके, आणि ते मग आपण मफल फर्नेस मध्ये ठेवणार आहोत. म्हणजे इलेक्ट्रिक फर्नेस असतो, ऑलमोस्ट ओव्हन सारखाच असतो पण त्याच्यावरती आपण टेम्परेचर खूप जास्त घेऊ शकतो. ओके, सो मफल फर्नेस मध्ये आपण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 7 मिनिट साठी ठेवणार आहोत ऍट 925 डिग्री सेल्सिअस. ओके, 925 डिग्री सेल्सिअस वरती 7 मिनिट साठी आपण ठेवणार आहोत. and then crucible is taken out from muffle furnace and cooled in desiccator and weighed. तर त्याला आपण पुन्हा रिमूव्ह करणार आणि त्याला पुन्हा आपण डेझिकेटर मध्ये ठेवणार कूल होण्यासाठी. त्याच्यानंतर द वेट लॉस दॅट इज W1 minus W2 is due to loss of volatile matter in coal. The weight of volatile matter is present actually in initial weight of coal sample taken from moisture determination. ओके, तर त्याचं पर्सेंटेज काढण्यासाठी फॉर्म्युला पण सेमच आहे. सो ओके, मफल फर्नेस असा असतो. ओके, ऑलमोस्ट ओव्हन सारखा असतो पण त्याच्यामध्ये आपण टेम्परेचर खूप जास्त ठेवू शकतो. अबाउट
1200 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर आपण त्याचे इन्क्रीज करू शकतो. सो दिस इज मफल फर्नेस. इट इज वन टाइप ऑफ ओव्हन आणि हा इलेक्ट्रिकली हीट होतो. ओके, इलेक्ट्रिकली त्याला हीट करावं लागतं. नेक्स्ट इज पर्सेंटेज ऍश. द रेसिड्युअल कोल म्हणजे जे व्हॉलेटाइल मेटल आपण रिमूव्ह केल्यावरती जो आपल्याला कोल भेटणार आहे तेच कोल आपण ऍश साठी पर्सेंटेज ऑफ ऍश साठी यूज करणार आहोत. ऍश म्हणजे काय? रका. ओके, सो द रेसिड्युअल कोल free from moisture and volatile matter from the above stages is heated without lid at 750 degrees Celsius. तर हा जो आपल्याला कोल भेटलेला आहे त्याच्यातून आपण व्हॉलेटाइल मॅटर आणि मॉइश्चर रिमूव्ह केलाय तो आपण घेणार आहोत. त्याच्यावरती आपण लीड ठेवणार नाही आहोत. डायरेक्टली त्याला आपण 750 डिग्री सेल्सिअसला मफल फर्नेस वरती आपण त्याला हीट करणार आहोत फॉर हाफ एन आवर. हाफ एन आवर मध्ये साठी आपण त्याला हीट करणार आहोत. ओके, तर 750 डिग्री सेल्सिअस वरती काय होणार की कोल बर्न होणार. ओके, कम्प्लिटली बर्न होणार आणि हाफ एन आवर मध्ये तो कोल जो आहे तो कम्प्लिटली बर्न होत जाणार. ओके, कम्प्लिटली बर्न होणार आणि फक्त ऍश म्हणजे जी रका आहे ती मागे राहणार. सो ऍश इज लेफ्ट इन द क्रुसिबल एंड इज कूल्ड इन वेट. तर पुन्हा त्याला आपण कूल करणार आहोत आणि त्याचा वेट घेणार आहोत. Okay, the cooling and weighing is repeated till the constant weight of ash is obtained. So this is the ash obtained from actually W coal from taken in the first step. So percentage of ash which is equal to weight of ash म्हणजे ash आपल्याला किती भेटले ते and divided by weight of coal sample म्हणजे अगोदर आपण weight घेतलं होतं कोलचं तेवढं into 100. So this will be percentage ash. Okay, and now last, that is fourth, is the fixed carbon percentage. म्हणजे त्या कोल मध्ये एक्झॅक्टली कार्बन पर्सेंटेज किती होतं ते आपण कसं कॅल्क्युलेट करणार. सो पर्सेंटेज ऑफ फिक्स्ड कार्बन इज कॅल्क्युलेटेड बाय 100 मायनस पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर प्लस पर्सेंटेज ऑफ व्हॉलेटाइल मटेरियल प्लस पर्सेंटेज ऑफ ऍश. म्हणजे त्याच्यावर त्या कार्बन मध्ये जेवढं ऍश व्हॉलेटाइल मटेरियल आणि मॉइश्चर एवढंच जेवढं होतं त्याला समजा आपण कॅन्सल आउट केलं तर राहिलेली जी व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे दॅट विल बी पर्सेंटेज ऑफ कार्बन. ओके, सो नाव लेट अस सी द सिग्निफिकन्स ऑफ प्रॉक्सिमेट एनालिसिस. म्हणजे ही जी आपण एनालिसिस बघितली ही जी 4 स्टेप्स आपण बघितले आहेत तर त्याचे सिग्निफिकन्स काय त्याचे फायदे काय ते आपण बघूया. सो प्रॉक्सिमेट एनालिसिस प्रोव्हाइड्स फॉलोइंग व्हेरिएबल इन्फॉर्मेशन इन असेसिंग द क्वालिटी ऑफ द कोल. तर कोलच्या क्वालिटीसाठी आपण नॉर्मली प्रॉक्सिमेट एनालिसिस आपण बघत आहोत. सो फर्स्ट मॉइश्चर. आपण मॉइश्चर का डिटरमाइन करतो. सो हाय पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर इज अनडिझायरेबल. ओके, समजा कोलमध्ये मॉइश्चरचं पर्सेंटेज जास्त असेल तर तो कोल चांगला नसणार आहे. ओके, कारण त्याच्यामध्ये वॉटरचं कंटेंट जास्त असणार आहे त्यामुळे ते इझिली बर्न नाही होणार. ओके, त्यासाठी जास्त हीट आपल्याला लागणार आहे आणि जास्त हीट प्रोड्यूस नाही करणार आपला कोल जो आहे तो. सो त्यामध्ये मॉइश्चरचं कंटेंट कमी असलं तर तो कोल चांगला असतो. समजा त्याच्यामध्ये मॉइश्चरचं कंटेंट जास्त असेल तर तो कोल एवढा चांगला नसतो. ओके, मॉइश्चर गेट्स इव्हॅपोरेटेड ड्युरिंग कंबशन ऑफ कोल by taking away some heat in the form of latent heat of evaporation. Therefore, moisture reduces the effective calorific value of coal. Okay, तर समजा आता आपल्या कोल मध्ये समजा आपला कोल आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर प्रेझेंट आहे तर त्याला जेव्हा आपण हीट करतो ओके तेव्हा जेव्हा हीट करणार आहे सो त्याला इव्हॅपोरेशन साठी परत एक्स्ट्रा हीट लागणार आहे. ओके, ती पुन्हा आपल्याला म्हणजे एक्स्ट्रा हीट लागणार आहे त्यासाठी. सो त्यामुळे काय होणार की त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू ही कमी होणार. समजा मॉइश्चर कंटेंट जास्त असेल तर त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी होणार. ओके, इट इन्क्रीजेस द वेट ऑफ द कोल. त्या कोलचं वेट पण वाढणार आहे सो त्याला ट्रान्सपोर्टेशन चार्जेस पण जास्त लागणार आहेत. ओके, जास्त आपल्याला एनर्जी यूज करावी लागेल त्याला ट्रान्सपोर्टेशन साठी.
Hence, lesser the moisture content, better is the quality of the coal. So, moisture content कमी असेल तर त्या कोलची क्वालिटी चांगली असणार आहे. Next is volatile matter. A high volatile matter content, then a large proportion of fuel distilled over a gas or vapor, large portion of which escapes unburned. So, higher volatile matter content in coal is undesirable. समजा volatile matter त्या कोलमध्ये समजा जास्त असेल तर आपल्याला जास्त हीट लागणार आहे. ओके, कारण त्या volatile matter परत अगोदर आपल्याला एस्केप करावं लागेल, त्यानंतर तो बर्न होणार आहे. ओके, सो तेवढी त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू पण कमी होणार आणि त्याचे स्मोक पण जास्त येणार. ओके, कारण व्होलेटाईल मेटल जेव्हा बर्न होणार आहे तो तर त्यावेळी तो स्मोक फॉर्म करणार आहे आणि त्यामुळे त्याचे स्मोक पण जास्त असणार आहे आणि त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी असणार आहे. सो हेन्स द लेसर द व्होलेटाईल मॅटर बेटर द रँक ऑफ द कोल. तर समजा व्होलेटाईल मॅटर कमी असेल तर ते कोलची क्वालिटी जास्त चांगली असणार आहे. ओके, now next is ash. Ash is non-combustible, useless matter which is left behind when all the combustible substances have been formed off from the coal. It is undesirable due to following reasons. ओके, तर ॲश म्हणजे काय? ओके, एकदा कोल जो आहे तो बर्न केला आपण. ओके, आणि त्याच्यामधून आपल्याला ओके जो एक पार्टिकल भेटतो किंवा थोडस असं पार्टिकल भेटतो, रका भेटते, त्याला आपण ॲश म्हणतो. ओके, ॲश जो असतो तो नॉन कॉम्बस्टिबल असतो, तो जळत नाही. ओके, आणि इट इज युजलेस मॅटर, तो वेस्ट मॅटर असतो. ओके, आणि तो कमी असेल तर तो कोल जास्त चांगला असेल. ओके, समजा ॲश आपल्याला जास्त भेटणार आहे तर त्या कोलची क्वालिटी कमी असणार आहे. सो ॲश समजा आपला जास्त असेल त्यामध्ये then it reduces the calorific value of coal. तर त्या calorific value कोलची कमी होणार आहे. It reduces the hindrance to the flow of air required for burning, thereby decreasing the efficiency. तर त्या कोलची efficiency पण कमी असणार आहे. It increases the cost involved in ash disposal. तर आपल्याला सेपरेटली ते ॲश डिस्पोज करण्यासाठी, ॲश ते फेकून देण्यासाठी आपल्याला पुन्हा जास्त खर्च येणार आहे, एक्स्ट्रा खर्च येणार आहे. सो क्लिंटर्स फॉर्म बाय फ्युजन ऑफ ॲश मेटल ॲट हाय टेम्परेचर ब्लॉक द इंटरस्पेस ऑफ द ग्रेट on which the coal burns in the furnace. So these clinters obstruct air supply during the combustion. Hence lower the ash content, better the quality. ओके, ते ॲश मधून क्लिंटर्स फॉर्म होतात. ओके, एक मेटल फॉर्म होतो आणि तो ब्लॉक करतो बर्निंग प्रोसेस साठी. सो त्यामुळे काय करतो की ॲशचं कंटेंट जेवढं कमी असेल तेवढं चांगलं आहे त्या कोलच्या क्वांटिटीसाठी. नेक्स्ट लास्ट इज द फिक्स कार्बन. फिक्स कार्बन म्हणजे काय की किती पर्सेंटेज कार्बन प्रेझेंट आहे त्या कोलमध्ये. सो कार्बन इज द कोल in the coal is the burning matter and produces heat. तर कार्बन जो मेन असतो कोल मध्ये, इट इज द मेन मॅटर विच बर्न्स. कार्बन जेवढं प्रेझेंट आहे तेवढं तो कोल बर्न होणार आहे. ओके, तर कार्बन इज द मेन सबस्टन्स विच इज इन्वॉल्व फॉर बर्निंग. ओके, हायर द पर्सेंटेज ऑफ फिक्स्ड कार्बन ग्रेटर इज द कॅलोरिफिक व्हॅल्यू. जेवढं कार्बनचं पर्सेंटेज जास्त असेल तेवढं जास्त त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू असेल. स्मॉलर इज द पर्सेंटेज ऑफ व्होलेटाईल मॅटर अँड बेटर द क्वालिटी ऑफ कोल. तर जेवढं कार्बनचं पर्सेंटेज जास्त असेल तेवढे ते कोलची पर्सेंटेज क्वालिटी चांगली असणार आहे. ओके, सो बेटर इज द क्वालिटी ऑफ कोल. Okay, so over here we have finished the point which is proximate analysis. Proximate analysis चा पॉइंट आपण इथे कंप्लीट केलेला आहे. ओके, नेक्स्ट इज अल्टिमेट एनालिसिस. Ultimate analysis. So ultimate analysis we will be seeing in next lecture.